नमस्कार. बीबीएनजीच्या दीपस्तंभ मालिकेमध्ये मी आमोद खरे आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. माणसाच्या मूलभूत गरजेपैकी एक गरज म्हणजे वस्त्र, आणि याच वस्त्रोद्योगाशी संबंधित आजचे आपले पाहुणे आहेत ज्यांचा व्यवसायाचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. मित्रांनो, वस्त्र ही आजच्या काळात कदाचित फक्त मूलभूत गरज उरलेली नाही, तर फॅशन, ट्रेंड किंवा स्टेटस अशा बऱ्याच गोष्टींची संबंध आहे. हा व्यवसाय प्रचंड मोठ्या उलाढालीचा आहे आणि यात अभावानेच आपल्या माणसांची नाव आढळतात. त्यातलंच एक नाव म्हणजे सिम्प्लेक्स टेक्सटाईल मिलचे श्री अरविंदजी पहुरकर हे आजचे आपले पाहुणे आहेत आणि त्यांचा व्यवसाय प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार अरविंदजी. नमस्कार. नमस्कार. बीबीएनजीच्या दीपस्तंभ मुलाखत मालिकेत मी दीपस्तंभाचा मुंबई रिजनल कोऑर्डिनेटर म्हणून दीपस्तंभ टीम कडनं आणि बीबीएनजी कडनं सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण आपल्या एकंदर व्यवसायाच्या प्रवासावर गप्पा मारणार आहोत, तो उलगडण्याचा एक प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या व्ह्युअर्सना याच्यातनं काही टेकअवेज मिळतील, काही मोटिवेशन मिळेल, हा उद्देश आहे. सर, मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला मुद्दाम असं विचारायचं आहे की व्यवसाय करणं हे तुमचं स्वप्न होतं का तुम्हाला व्यवसाय करावा लागला? नाही, व्यवसाय करणं हे माझ्यासाठी स्वप्नच होतं. मी जरी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर जरी असलो, माझे वडील शिक्षक होते, परंतु मला लहानपणापासून व्यवसायाची आवड होती. त्यामुळे मला म्हणजे व्यवसाय करावा लागला अशातला काय प्रश्न नव्हता. ते माझी पॅशनच होती. सर, तुमचा व्यवसाय करणं हे तुमची आवड होती, पण मग सुरुवातीपासून तुम्ही म्हणजे करिअरची सुरुवात ही तुमच्या व्यवसायानेच झाली? नाही, मी सुरुवातीचे जवळजवळ 10 वर्ष नोकरी केली वेगवेगळ्या मिलमध्ये. 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतला. त्याच्यामध्ये बेसिकली प्रोडक्शन, मार्केटिंग आणि नंतर सोर्सिंग असे तिन्ही फेजमध्ये मी वेगवेगळ्या मिलमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मला बिझनेस संबंधी जे काय लागणारा एक्सपिरियन्स होता तो पहिले घेतला आणि मग नंतर मी माझ्या व्यवसायामध्ये उतरलो. म्हणजे नोकरी करण्यामागचा तुमचा उद्देश कदाचित तुमचा जो व्यवसाय तुम्हाला सेट करायचा आहे त्याचा एक्सपिरियन्स जमा करणं असा होता. नक्कीच. आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा, म्हणजे तुम्ही काय रिकमेंड करा? कारण बरेच जे नवीन व्यवसाय घेतात, पॅशनेट असतात, व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या पॅशनने येतात आणि अनुभवाची कमतरता कुठेतरी वाचते. तर तुमचा हा जो काही एक्सपिरियन्स आहे नोकरीचा, तो तुम्हाला व्यवसायात कसा काम आहे? नक्कीच. कारण कसं आहे की ज्यावेळेस फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर बिझनेसमध्ये येतो तर त्याला एक्सपिरियन्स हे ग्राउंड फ्लोअर एक्सपिरियन्स असणं हे फार अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर लूपहॉल्स असतात. जसं रोजी पिक्चर आपण बिझनेस सुरू करायच्या पूर्वी आपण विचार करतो की बाबा हे असं 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 होतं, परंतु तसं कधीच नसतं. ते अप अँड डाऊन्स खूप काही असतात. तर ते सुरुवातीला आपण आपल्या पैशावर म्हणा किंवा आपण आपल्या ह्याच्यावर करण्यापेक्षा जे आपण जर एक्सपिरियन्स घेऊन त्यातून जर आपण शिकलो आणि मग, आणि दुसरी गोष्ट कशी असते की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर ज्यावेळेस करतो त्यावेळेस फंड्स रिक्वायरमेंट पण असते. तर ज्यावेळेस बिझनेस सुरू करायला पैशाची आवश्यकता आहे, तर तो जर घरून बॅकग्राऊंड नसेल कदाचित कुणाचा, तर आपल्याला तो पैसा पण उभा करावा लागतो. तर त्यामुळे काही वर्ष आपण जर एक्सपिरियन्स घेतला तर पैसा पण उभा होतो आणि एक्सपिरियन्स पण जमा होतो. त्यामुळे बिझनेस करायला सोपं जातं असं माझं मत आहे. तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली त्याच्यात की अनुभव हा स्वतःच्या पैशाने घेण्यापेक्षा व्यवसायाला दुसऱ्याच्या पैशाने घ्यावा आणि त्याच्याबरोबर आपलं भांडवल एका बाजूला उभं करत राहावं. निश्चित असं होत नसतं की नोकरी केल्यावर मला एवढं भांडवल मिळालं आणि मग मी व्यवसायात आलो, पण तो जो काही तुमचा अनुभव आहे तो तुम्हाला माझ्या मते जास्त व्यवसायामध्ये पुढे कामी आला. भांडवल कदाचित उभं करायला अजून पुढे काही वेगळे कष्ट करावेच लागले असतील. हो, नक्कीच. भांडवल तर कसं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस मी 10 वर्ष नोकरी केली वेगवेगळ्या मिलमध्ये, त्यानंतर एक रेडीमेड गारमेंटचं शोरूम औरंगाबादला काढलं होतं आणि त्यामध्ये जी काय माझी इन्व्हेस्टमेंट त्या काळातली म्हणजे जवळजवळ 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर जी काय 4-5 लाखाची माझी सेव्हिंग होती मी त्यात पूर्ण लावली आणि त्यात पूर्ण शून्य झालेलो. बरोबर. तर जे काय भांडवलात जे काय मी भांडवल जमा केलेलं होतं ते पूर्ण त्यात संपलं आणि अगदी वर्षभराच्या कालावधीमध्ये संपलं. तो एक वेगळा अजून तुमचा वेगळा अनुभव आणि त्यातनं बऱ्याच काही गोष्टी पुढे घडल्या त्या मुलाखतीत आपण घेऊयात.
पण मग आधी मला आता असं ऐकायला आवडेल की आत्ता तुमचा जो व्यवसाय आहे त्याचं एकंदर स्वरूप काय आहे, हे विचारण्यामागचं कारणच असं आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं की लोकांना वस्त्र उद्योग म्हणजे फक्त अंगावर घालायचा कपडा एवढा ढोबळमानाने विषय माहीत असतो. पण आत्ता तुम्ही जे काम करताय ते कुठल्या याच्यात काम करताय? आमच्या व्यवसायामध्ये सिम्प्लेक्स टेक्सटाईल जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये आम्ही स्कूल आणि कॉर्पोरेट युनिफॉर्म आमचा USP आहे. त्यासाठी पूर्ण भारतभर आम्ही जे स्कूल आणि कॉर्पोरेट युनिफॉर्मसाठी लागणारा कपडा मेजरली आम्ही सप्लाय करतो. त्याशिवाय कुर्ता पायजामाचा कपडा आहे, शर्टिंग आहे, सुटिंग आहे, हे पण आम्ही करतो. शिवाय टेरी टॉवेल्स आहेत, दोअर आहे, हे असे पण अल्टरनेटिव्हली जे 5 स्टार हॉटेल ली मेरिडियन ग्रुप आहे किंवा JW मेरियट आहे, ह्या सगळ्या ग्रुपला बऱ्यापैकी आमचं लिनन वगैरे जातं. हां, त्यांचे इव्हन स्वेटर्स पासून आम्ही सप्लाय करतो. त्याच्यामुळे तो खूप वर्साटाईल आहे. याशिवाय टेक्निकल टेक्सटाईल वगैरे फील्डमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी काम करतो. फिल्टर फॅब्रिक्स आहे किंवा बेल्टिंग फॅब्रिक्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी आम्ही काम करतो टेक्निकल टेक्सटाईल. सर आता तुम्ही हे जे म्हणताय हे आमच्यासाठी काय बहुतेक मला वाटतं बऱ्याच नवीन असेल की मेडिकल हे किंवा म्हणजे हा प्रकार काय आहे? कारण नॉर्मली जी आपण लोक आहे की कपडा म्हटलं की शर्ट पॅन्ट किंवा घालण्याचे कपडे किंवा बेडशीट्स किंवा चादर किंवा आपले पडदे ह्या पलीकडे माणसाचा विचार जात नाही. परंतु टेक्सटाईल हे एवढं वास्ट फील्ड आहे, त्याच्यामध्ये 12 टेक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल टेक्सटाईल मध्ये 12 टेक आहेत. ज्याच्यामध्ये इव्हन मेडिटेक जसं आहे, तर मेडिटेकमध्ये हर्नियाची मेश आहे किंवा हर्टची वॉल आहे किंवा तुमचे जे स्टिचेस आपण देतोय तर त्याचे जे शूटर्स जे बनतात त्याचा धागा तो डिझॉल्वेबल असतो, तो अमाइड पासून बनलेला असतो. म्हणजे तुम्हाला ते एकदा स्टिच केल्यानंतर ते काढायची गरज नाही, ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होतं सगळ्या गोष्टी. असे मेडिकल टेक्सटाईल मध्ये आता स्कॅफोल्ड्स असे एक निटेड ट्यूब येतात की जे तुमची एखादी नर्व जर डॅमेज झाली तर ते वेल डॅमेज झाली तर त्याच्या ठिकाणी ती प्लेस करून ते प्लेस केल्यानंतर ती कट करून प्लेस केली तर त्याच्यावर पूर्ण सेल डेव्हलप होतात आणि तुमचं रेग्युलर तुमचं ब्लड फ्लो आणि तो कंटिन्यू होतो. म्हणजे हे कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये मिलिटरीमध्ये वगैरे जे यूज होतात, समजा बुलेट प्रूफ जॅकेट्स आहे त्यामध्ये ग्लास फायबर वगैरे यूज होतो. आणि किंवा -डिग्री टेम्परेचरला ज्यावेळेस आपले सैन्य असतात काश्मीरमध्ये वगैरे, सियाचीनमध्ये -22 डिग्री, -30 डिग्री, 40 डिग्रीवर काम करतात, तर त्यासाठी लागणारा जो त्यांचा गणवेश असतो किंवा कपडा असतो तो एक वेगळ्या प्रकारे बनवला जातो. तर त्याला हे नॉर्मल कपडा नसतोच समजा. किंवा इव्हन आता तुमच्या मोव्हीटेकमध्ये जे कारमध्ये लागणारे सीट बेल्ट आहेत किंवा तुमचे लिनन जे कारमध्ये जे कव्हर्स आहेत किंवा रूफ वगैरे असतं किंवा खालचे फ्लोरिंग असतात, हे सुद्धा टेक्सटाईलचाच नॉन वनचा पार्ट असतो. असे भरपूर वेगवेगळे यूज टेक्सटाईलचे आहेत. सर आपण हा जो सिम्प्लेक्स जो ब्रँड आहे आपण घेतला आणि तो मला वाटतं रँकिंग ब्रँड आहे, त्याविषयी तुम्ही मला सांगा की ती काय प्रोसेस होती की हा ब्रँड सिम्प्लेक्स जो तुमचा ब्रँड आहे? ऍक्च्युली सिम्प्लेक्स ज्यावेळेस मी 98ला सिम्प्लेक्समध्ये मी 2 वर्षे मार्केटिंग मॅनेजर म्हणून होतो. ज्यावेळेस मी सिम्प्लेक्समध्ये 98ला ज्यावेळेस झालो सिनियर मार्केटिंग ऑफिसर म्हणून जॉईन झालो, त्यानंतर लगेच 6 महिन्यामध्ये मला प्रमोशन म्हणून मार्केटिंग मॅनेजर, म्हणजे मी वयाच्या 26व्या वर्षी सिम्प्लेक्स टेक्सटाईल मिलचा मार्केटिंग मॅनेजर त्यावेळेस झालेलो. त्यावेळेस त्यांचं प्रोडक्शन 10 लाख मीटर होतं, महिन्याचं 10 लाख मीटर प्रोडक्शन होतं. त्याचं मी मार्केटिंग हँडल करायचो आणि त्या काळवेळेस ती लॉसमध्ये असणारी मिल मी प्रॉफिटमध्ये आणली होती. तर 2 वर्षे मी ती केली. त्याच्यानंतर परत जॉब चेंज वगैरे केले. पण त्याच्यानंतर 2004ला त्यांनी मला परत बोलावलं. तर त्यावेळेस मी माझा व्यवसाय ऑलरेडी सुरू केलेला होता. तर मी त्यांना म्हणलं मला आता मला परत जॉब करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर त्यामुळे मी काय आता तुमच्याकडे जॉईन होऊ शकणार नाही. ते बोले नहीं अरविंद तूने कब किया है, तेरे को आइडिया है, ट्रेडिंग का भी आइडिया है, तो अभी तू ये संभाल सकता है, पहले तुमने अच्छे तरीके से संभाला था. तर त्यांनी मला बऱ्यापैकी फोर्स केल्यामुळे मी त्यांना मी तिथे मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून मी त्यांच्यासोबत जॉईन झालो. तर 2004 पासून तर 2013 पर्यंत मी ॲज अ मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून सिम्प्लेक्स टेक्सटाईल मिलची मार्केटिंग सांभाळली. आणि मग 2013ला तो ब्रँड मी त्यांच्याकडनं रॉयल्टी पे करून घेतला. ग्रेट. कारण मला
मुद्दामून हा प्रश्न विचारण्यामागे हेच कारण होतं की एखाद्या ठिकाणी माणूस व्यवसाय करतो आणि तिथे सुद्धा त्याला व्यवसायाची संधी तयार होऊ शकते किंवा त्यातल्याच एका पार्टचा तो भाग होऊ शकतो. सर, आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात आपलं शिक्षण आहे, टेक्सटाईल मधनच आपण सगळं तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तुम्ही व्यवसायात पण त्याच आलात, पण असं काही ठरलं होतं का की मी हाच व्यवसाय करणार आहे म्हणून मी हे शिक्षण केलंय, किंवा बाबा माझा A-B प्लॅन होता पण इकडनं ऑपॉर्च्युनिटी आली मी इकडे वळ, काय होतं म्हणजे त्यावेळेला काय? सुरुवातीला तरी असं काही नव्हतं. सुरुवातीला काहीतरी व्यवसाय करायचा असं होतं. इव्हन ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस एक इंडस्ट्रीयल अल्कोहोल, एक ज्वारीच्या दांड्याच्या ज्यूस पासून, एक पर्टिक्युलर ज्वारीची क्वालिटी होती, त्याच्या दांड्याच्या ज्यूस पासून इंडस्ट्रीयल अल्कोहोल एक्स्ट्रा कसं होतं त्या प्रोजेक्टवर आम्ही भरपूर काम केलेलं. शेवटपर्यंत आम्ही जवळजवळ पोहोचलेलो होतो त्या गोष्टीसाठी. इव्हन त्याची पायलट प्लांट वगैरे पर्यंत ती आमची हे होती, परंतु अनफॉर्च्युनेटली ते सक्सेस नाही होऊ शकलं. आणि मग शिक्षण टेक्सटाईलचं असल्यामुळे, एक्सपिरियन्स त्यातलाच असल्यामुळे मग त्यातच पुढे जाऊयात, मग अशा दृष्टीनं मग ते पुढे आलेलो आहे. हा जो सगळा तुमचा व्यवसाय आहे, कपडा उद्योग म्हटल्यावर त्याच्यात प्रचंड उलाढाल आहे, प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे आणि मोस्टली या सगळ्या व्यवसायावरती एका विशिष्ट समाजाचं पकड आहे. आपली माणसं फार अभावाने आढळतात. तुमचा एकंदर या बाबतीतला एक्सपिरियन्स काय आहे आणि जे काही आपलं कमी आढळणं आहे ते का असावं? तुम्हाला त्याचा काही वेगळा अनुभव आला का की आपली संख्या नाही त्यामुळे काही? ते अगदी खरं आहे की कपडा व्यवसायावर पर्टिक्युलर समाजाचा पगडा तर आहेच आहे. मराठी टक्का आपला फार कमी आहे. त्याचं कारणही असं आहे की पर्टिक्युलर तो जो समाज आहे तो पिढीजात याच व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांच्या तो DNA मध्येच तो पर्क्युलेट झालेला आहे. त्यामुळे कसं की ते लोक त्या पिढीजात तेच धंदा चालवतात. पण आता ते पण मुलं शिकायला लागलेत, वेगवेगळे शिक्षण घेऊन ते पण डायव्हर्सिफाय करायला लागलेले आहेत. परंतु शेवटी बिझनेस करणे हा त्यांच्या ब्लडमध्ये असल्यामुळे म्हणा किंवा काही म्हणा, पण ते लोक बिझनेसकडेच वळतात. आणि आपलं मराठी लोकांना आपण बिझनेसमध्ये करत नाही आणि उलट घरून तेवढी एनकरेजमेंट पण आपल्याला मिळत नाही. हा फार मोठा फरक आहे त्यांचा आणि आपला. ते मुलं ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये शिकत असतात, वडील त्याला त्यांच्या दुकानावर घेऊन जातात किंवा बिझनेसमध्ये घेऊन जातात. आणि आपण बिझनेस करायला जर एखादा मुलगा इंटरेस्टेड असेल तर आपल्या घरचे आई वडील म्हणा किंवा बाकीचे त्याला डिस्करेज करतात की अरे कुठे धंदा करतोस, कशाला उगीच कशाला त्यात पडतोस, काहीतरी नुकसान होईल, काहीतरी पैसे तू घालून बसशील त्याच्यामध्ये. त्यामुळे तू एनकरेज करण्यापेक्षा डिस्करेज करण्याकडे जो आपल्या मराठी लोकांचा जो कल असतो त्यामुळे आपला टक्का कमी आहे. परंतु जे काय लोक त्यातही डेअरिंग करून येतात ते होतात सक्सेस. तुम्हाला अनुभव कसा आहे सर? कारण मी हा प्रश्न विचारण्यामागे गोष्ट अशी आहे की नुसतं एखादा आहे किंवा तेच करतात हे म्हणून काय उपयोग. आज तुम्ही त्याच लोकांबरोबर सगळ्यात जास्त माझ्या मते व्यवसाय करत असाल. तुमचा अनुभव कसा आहे किंवा तुम्हाला काय वाटतं सर की या गोष्टी तरी आपण यांच्याकडनं घ्यायला पाहिजे किंवा शिकल्या पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवतात? नक्कीच की कसं आहे की आता हे लोक म्हणजे बिझनेसमध्ये जे आहेत तर त्यांच्याकडनं आपण ह्या गोष्टी शिकायलाच पाहिजे की जर समजा आपला बिझनेस आहे, इस्टॅब्लिश बिझनेस आहे, तर तो मुलांनी जर सक्सेशनमध्ये येऊन जर त्यांनी जर त्याचा सांभाळला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यांना काही वेगळं मेहनत करायची गरज नाही. आज वर्षानुवर्ष बिझनेस तुमचा त्याचे एक ब्रँड व्हॅल्यू बनलेली असते. मग त्या ब्रँड व्हॅल्यूचा उपयोग जर मुलांना होत असेल तर त्यांनी करून घ्यायला हवा आहे. तुम्हाला प्रश्न हा विचारण्यामागचं कारण असं की आज तुम्ही सगळ्यात जास्त त्या समाजाबरोबर डील करता. आज मराठी माणसाला यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल तर तुम्हाला असं कुठचे गुण जाणवतात की जे आपण यांच्याकडनं शिकलं पाहिजे बाबा की हे बघणार किंवा हे घेण्यासारखे गुण आहेत त्यांच्याकडून? या समाजामध्ये एकतर बघण्यासारखं असं आहे ना की एक तर लहानपणापासून त्यांना त्याचं बाळकडू पाजलं जातं जे आपल्याकडे नाही. जसं आपण एक कंपॅरिझन जर करायचं म्हटलं तर. दुसरी गोष्ट जे घरून जे मगाशी म्हटलं की घरून जे पाठबळ पाहिजे किंवा पॉझिटिव्ह सपोर्ट पाहिजे तो त्यांच्याकडे आहे, तो आपल्याकडे नाही आहे. प्लस तिसरी गोष्ट अशी आहे की ते लोक एकमेकाला एवढे सांभाळून घेतात, एवढं त्यांचा सपोर्ट असतो एकमेकांना, जो आपल्याकडे थोडंसं आपण म्हणतो ना की मराठी लोक खेकड्या वगैरे सारखे असतात, ते पाय ओढणे वगैरे जो प्रकार जो आपण म्हणतो
तसं आता कमी होत चाललंय. तसंही फार काही आता आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये पण मराठी लोकांमध्ये पण असं काही नाही आहे. बरेचसे आता हेल्पिंग सुधारत आहेत. त्यामुळे तसं नाही, पण तो जो त्यांचा जो टेम्पो आहे तो आपण अडॉप्ट करायला पाहिजे. त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे लागवी बोलणं आहे की त्यांच्याकडनं ते बरोबर काम करून घेणार किंवा तुम्हाला तो याच्यातून तुम्हाला जो त्यांना ते विकायचा असतो तो माल बरोबर गोड बोलून त्याला तुमच्या गळी उतरवणार. तर ह्या गोष्टी खरंच नक्की त्यांच्याकडनं ह्या आपण शिकायला हव्या, जे आपल्यामध्ये मराठी माणसांमध्ये ते कमी दिसते. बरोबर आहे की काही गोष्टी जर तुम्हाला पुढे जायचं असतील तर जे यशस्वी आहेत त्यांना फॉलो करा. कदाचित आमचा हा प्रयत्न सुद्धा सगळा मुलाखतीचा त्याच्यासाठी की जे या लोकांनी यशस्वीपणाने केलंय ते तुम्ही फॉलो करा, यश तेवढं जास्त लवकर मिळेल. सर, कपडा उद्योग हा म्हणजे जगभर पसरलेला व्यवसाय आणि मूलभूत गरज आहे, त्यामुळे त्याला काही मंदी किंवा बंद हा प्रश्न नाही, तो वाढतच जाणार आहे, प्रचंड वाढणार आहे. भविष्यामध्ये भारतात या उद्योगाचं किंवा मी म्हणतो एक्सपोर्टमध्ये किती संधी आहे आणि काय विश्व असणार आहे भविष्यात या व्यवसायाचा? नाही, कसं आहे की कपडा ही जरी मूलभूत गरज आहे तरी सध्याच्या एवढ्या आपल्या 140 कोटी लोकसंख्येसाठी जो लागणारा कपडा आहे त्याचं ओव्हर प्रोडक्शन पण आपल्या भारतामध्ये आहे. हो, त्यामुळे तेजीमंदी हा प्रकार कपड्यामध्ये पण असतो. आणि एक्सपोर्टचं जर म्हणाल तर नक्कीच आता कोविड नंतर जो चायनावरचा लोकांचा विश्वास कमी झाला, जागतिक विश्वास जो कमी झालेला आहे, त्याचा फायदा आपल्या भारताला होतोच आहे. परंतु सध्या म्हणजे आजची कंडिशन जर बघायला गेलं तर जागतिक मंदी जी आहे, रिसेशन जे चालू आहे, त्याचा फटका सुद्धा आता टेक्स्टाईलला पण बसतो आहे. कारण टेक्स्टाईलचं जे एक्सपोर्ट होतं ते जवळजवळ 64% एक्सपोर्ट ह्या वर्षात आतापर्यंत 6 महिन्यामध्ये कमी आहे. त्यामुळे सध्या टेक्स्टाईल मध्ये फार मंदी आहे. म्हणजे कोविड नंतर जी काय बूम आली होती ती परत प्री कोविड लेवलला आलेली आहे. ओके, पण ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. जगभर कपडा हा सगळीकडेच वापरला जातो आणि आता आजकाल जे मगाशी जे म्हटलं की टेक्निकल टेक्सटाईल म्हणा किंवा ह्या जो आहे तर ह्याचा सुद्धा वापर खूप होतो. इव्हन मगाशी एक सांगायचं मी विसरलो की जे रोड बनतात किंवा डॅम बनतात किंवा ब्रिजेस बनतात तर त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निकल टेक्सटाईलचा वापर होतो. सध्या तर गडकरी साहेबांनी ते कंपल्सरी केलेलं आहे की हायवे जे बनतायत किंवा रोड बनतायत त्यात ते टेक्निकल टेक्सटाईलचे जे लेअरिंग असतं, हा, तर ते लेअरिंगचं रिझन पण असं असतं की ते जो मटेरियल इतकं स्ट्रेंथनिंग असतं की आता नॉर्मली काय होतं, रस्ता आपण प्लेन रस्ता असतो त्याला खड्डे पडतात, परंतु तो इतका टेन्शननी ते स्ट्रेच केलेलं असतं की त्याच्यामुळे खालचा जरी भाग खाली खड्डा जरी पडला तर ते एवढं बिअरिंग त्याचं लोड हे असतं स्ट्रेच केलेलं त्याने की तो वरून तो खड्डा पडत नाही. ओके, तर त्यामुळे आता हायवेज मध्ये वगैरे हे सगळं कंपल्सरी आहे. हे सगळं नवीन नॉलेज आहे की कुठे कुठे कपडा वापरला जातो, त्यामुळे पोटेन्शियल प्रचंड आहे. दुसरं एक असं विचारायचं तुम्हाला की तुमचं टेक्निकल शिक्षण आहे त्याच्यातलं, त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण एक व्यावसायिकाला व्यवसाय करताना टेक्निकल शिक्षण महत्वाचं आहे का मार्केटिंग महत्वाचं आहे? कारण तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागचं कारण जो काही तुमचा मी ग्राफ स्टडी केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्केटिंगकडे तुमचा कल आहे किंवा ती आवड आहे म्हणा. पण बऱ्याच जण म्हणजे मतप्रभाव आहे ते, काही जण म्हणतात की व्यावसायिकाला काही टेक्निकल विकून त्याला विकता आलं पाहिजे, मार्केट करता आलं पाहिजे. तुमचं काय किंवा तुमचा एकंदर अनुभव काय? नाही, मार्केटिंग तर म्हणजे व्यावसायिकाला मार्केटिंग येणं हे अत्यंत आवश्यक आहे, हा तर ती प्राईम रिक्वायरमेंट आहे. परंतु टेक्निकल नॉलेज जे आहे हे त्याला बूस्टअप करण्यासाठी किंवा ॲक्सिलरेट करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो, जो मला झालेला आहे. कसं असतं की एखादा कपडा आहे, एखादी डेव्हलपमेंट समजा आमच्याकडे आली, आमच्याकडे कोणी कस्टमर आला, त्याने आम्हाला एक सॅम्पल दिलं की आम्हाला हा कपडा बनवून पाहिजे. तो कपडा काय आहे, त्याचा काय काउंट काय, त्याचा रीड पीक काय, त्याचे टेक्निकल अनालिसिस जे आहे हे एकदा जर कळलं ना तर मग तो कपडा आम्हाला त्याची आम्ही लगेच त्याची कॉस्टिंग काढू शकतो, त्याला कसं बनवायचं, काय बनवायचं, ह्या गोष्टी आम्ही स्वतः ह्या गोष्टी करू शकतो. तर नुसतं मार्केटिंग आणि त्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे तर त्याला ते कळणार नाही. बरोबर,
की तो कपडा बनवायचा कसा, त्याची काय प्राईम टेक्निकल रिक्वायरमेंट्स काय असतात ते त्याला. मार्केटिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, असलेलं प्रॉडक्ट तुम्ही विकू शकता, ते कोणाच्या गळे उतरवू शकता. मार्केटिंग आहे तो माल विकू शकता. तुम्हाला जर एक वस्तू दिली की बाबा हे तुम्हाला रुमाल विकायचा आहे किंवा हे शर्ट विकायचा आहे, तो मार्केटिंग वाला तो विकेल. परंतु एखाद्याला जर एखादी वस्तू दिली आणि ती डेव्हलप करून द्यायची आहे, तयार करा, तर त्यासाठी टेक्निकल नॉलेज आवश्यक. इव्हन आता आम्हीच कस्टमरला ज्यावेळेस मी म्हणजे ज्यावेळेस कोणी नवीन कस्टमर येतो किंवा आम्ही नेहमी मी काय म्हणतो की बाबा आमचं हे किचन आहे, तुम्हाला काय खायची इच्छा आहे तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला बनवून देऊ. लाडू पाहिजे लाडू देऊ, जिलबी पाहिजे जिलबी देऊ, गुलाबजाम पाहिजे गुलाबजाम देऊ. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला देशी घीची पाहिजे तर देशी घीची देऊ, डालड्याची पाहिजे तर डालड्याची देऊ, पाम तेल पाहिजे तर पाम तेल देऊ, ऍज युअर रिक्वायरमेंट. तुम्हाला कुणी काय होतं की आम्हाला स्वस्त कपडा पाहिजे हो, हा महाग नाही पाहिजे. मग त्यासाठी हे नॉलेज पण आवश्यक आहे की आपल्याला त्यांच्या प्राइस रेंज मध्ये आपण त्यांना काय चांगल्यात चांगली गोष्ट कशी बसवून देऊ शकतो. तर ह्यासाठी टेक्निकल नॉलेज हे तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुद्दाम मी हा प्रश्न विचारला, कारण बऱ्याच वेळेला ना सहज असं लोक म्हणतात टेक्निकल वगैरे नाही, विकता आलं पाहिजे. तर तो फरक काय आहे. प्रॉडक्ट असेल तर तुम्ही ते विकू शकता, पण प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे त्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज आवश्यक. आता हा विषयच निघाला की तुमच्या याच्यामध्ये आता तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्या म्हणजे आमच्या आतापर्यंत ऐकण्यात सुद्धा नव्हत्या. तर हा जो काही रिसर्चचा पार्ट आहे तो तुम्ही कसा बघता. कारण डेव्हलपमेंट जी काय असते कपड्यामधले आता जसं सांगितलं तुम्ही, काय तुमची पॉलिसी ठेवली किंवा रिसर्च कशा पद्धतीने ठेवताय. कारण सतत बदलतंय ना तुमच्या व्यवसायातले अपडेट्स घेणं, या सगळ्या त्याच्यासाठी लागणाऱ्या काय गोष्टी तुम्ही करता की तुम्ही अपडेट राहता या व्यवसायात. दोन ट्रेंड असतात की एक तर समोर कस्टमर आम्हाला एखादी वस्तू आणून देतो तर म्हणतो आम्हाला हे बनवून द्या, हा एक पार्ट झाला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय की जे मार्केटसाठी अपडेट होणं किंवा मार्केट फॅशन्स बदलत असतात, कलर्स बदलत असतात, डिझाईन्स बदलत असतात, तर मग काय नवीन आपण कसं द्यायचं. तर ह्यासाठी जो प्रकार आहे की आता बरेचशा एक्झिबिशन्स अटेंड त्यासाठी करावे लागतात. तिथलं तो ट्रेंड कळतोय की एक्झिबिशन मध्ये की बाबा कोण काय बनवतोय, काय तसं पुढचा ट्रेंड काय आहे. इव्हन फॉरेन मध्ये वगैरे पण ज्या की बाबा समरसाठी कुठला कलर चालणार, विंटरसाठी कुठले कलर चालणार, याचे एक फोरकास्ट निघत असतो. त्याचा अभ्यास करावा लागतो की बाबा फॉरेनमध्ये हे ट्रेंड येतोय किंवा आता हा समरसाठी हे चालणार, विंटरसाठी येतात. मग त्या दृष्टीने आपण आपल्या इंडियामध्ये म्हणा किंवा त्या दृष्टीने आपण नवीन डेव्हलपमेंट त्यांना दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि तसंच करावं लागतं. कारण एकच एक वस्तू कायम चालणार नाही, त्यामुळे तो बदल करण्यासाठी रिसर्च हा कायम चालूच ठेवावा लागतो. आणि ज्यावेळेस आता आम्ही टूरला असतो त्यावेळेस पण मार्केटमध्ये कोण काय बनवतोय काय नाही, मग त्याचे न्यू फॉल्स काय, मग त्याच्यात काय डेव्हलप केलं तर ते सांगतात की ना. कस्टमर आमचे असतात, आता कस्टमर सोबत रिलेशन असल्यामुळे कस्टमर मला सांगतात की बाबा सर आम्हाला ये कपड़ा चाहिए लेकिन इसमें और ये चाहिए, इसमें ये एडिशन चाहिए. सर हे जनरली तुम्ही म्हणताय ते आम्हाला फक्त दुकानांमध्ये दिसतात ते वाईट का जातात, हा कापड असावा, रंग वेगळा हवा, बस तेवढंच. पण तसं नसतं, त्याच्यामध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळे असतात. तर त्याच्यामध्ये ते इन्हान्समेंट जी असते समजा ते इन्हान्समेंट आपण करून द्यावी लागते. सर पण तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात असं झालंय कधी की सगळा रिसर्च तर केला, ओके, जे काही स्टडी केली, ट्रेंडीनेस बघितलाय आणि ते प्रॉडक्ट बनवलं, पण म्हणावं तसं त्याचा रिझल्ट आला नाही किंवा तेवढ्या याच्यात मार्केटची टेस्ट बदलली आणि मग तो मागे पडलं. मग त्यावेळेस असं कधी होतं भरपूर वेळेस होतं. मग त्यावेळेला आम्हाला तुम्हाला आमच्या टेक्सटाईलचा ट्रेंड एक सांगतोय की नॉर्मल जे इंडिजिनियस मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे ना, तर आमचं मेन जे टर्नओव्हर असतं हे जानेवारी ते मे पर्यंतचं आमचं मेन मार्केट असतं. त्याचं रिझन पण आहे की दिवाळी झाल्यानंतर आपले लग्न वगैरे सुरू होतं, तर मेन कपड्याचं कन्झम्पशन हे आपल्या भारतामध्ये लग्न सराईमध्ये किंवा लग्नामध्ये देण्या घेण्याला याला त्याला ते एक असतं. दुसरी गोष्ट स्कूल युनिफॉर्ममध्ये नॉर्थ साईडला वगैरे जे CBSEच्या ज्या शाळा आहेत त्या मार्चमध्ये एकदा संपल्या की परत एप्रिलमध्ये सुरू होतात, 1 महिना शाळा होतं, नंतर त्यांना वॅकेशन्स असतात. तर त्यामुळे एप्रिलमध्ये त्यांना गारमेंट लागतात किंवा जूनमध्ये जर तुम्हाला शाळेला गारमेंट द्यायचे तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये लोकांना कपडा घेऊन
शाळेचे युनिफॉर्म बनवावेच लागतात. तर त्याची प्रोग्रामिंग ही आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या सगळ्या गोष्टीची तयारी करावी लागते. त्याच्यानंतर जे आहे ते व्हॅकेशनमध्ये जे मुलं म्हणा किंवा आपण पण बाहेर जातो, फिरायला जातो, कुठे मामाकडे जातो, कुठे इकडे जातो, तर त्यावेळेस नवीन कपडे आपणही घेतो किंवा समजा आपण मामाकडे गेलो तर मामा पण लेकरांना वगैरे नवीन कपडे घेतो. तर त्यामुळे जे कपड्याची देवाणघेवाण असते ती पण त्यावेळेस भरपूर चालते. तर हे जे 3-4 फॅक्टर प्लस ईद वगैरे जे आहे सध्या सणावार जे आहे, तर त्याला पण म्हणजे पर्टिक्युलरली रमजान ईद ही फार मोठा कपड्याचं कन्झम्पशन असणारी सण आहे मुस्लिमांचा. तर त्याच्यासाठी पण एक भरपूर या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे हा जो काय आमचा वर्षभराचा जो टर्नओव्हर असतो तो आम्ही या गेल्या म्हणजे येत्या जानेवारी ते मे म्हणा किंवा जून फार तर 6 महिन्यामध्ये 70% टर्नओव्हर आम्ही या 6 महिन्यात करतो आणि 30% उरलेल्या 6 महिन्यात करतो. आणि त्याच्यामध्ये मग ही डेव्हलपमेंट जी म्हणतो ना, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट जे तुम्ही म्हटलात की आता पुढच्या सीझन साठी काय नवीन तयारी करायची, काय नवीन क्वालिटीज बनवायच्या, आणि 200 क्वालिटीज असतात त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्हाला काही ना काही नवीन द्यावंच लागतं. जर आमचा सेल्समॅन सेम बॅग घेऊन जर रिपीटला गेला तर ते म्हणा ये तो यार लास्ट टाइम आपने दिखा था, ये तो अभी नया क्या लाए हो. प्रत्येक वेळेस डीलरची ही रिक्वायरमेंट असते की नया क्या लाए हो, ते आम्हाला त्यांना फुलफिल करावंच लागतं. रोजच्या रोज नवीन काय ना काहीतरी नवीन द्यावंच लागतं. डेव्हलपमेंट आवश्यक आहे कपड्यामध्ये. सर, एकंदर तुमचा मी जो व्यवसाय पण बघितला, जेवढा अभ्यासला त्याच्यावरनं मला असं जाणवलं की माणसं जोडणं ही तुमची एक विलक्षण हातोटी आहे. आणि तुम्ही मार्केटिंगमध्ये जे काही शेअर आहात त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, आणि असेल तर तो काय आहे? नक्कीच मार्केटिंग म्हणजेच माणसं जोडण्याचा फार फायदा होतो. माझं जे डीलर नेटवर्क आहे ना, ते म्हणजे आम्ही ॲज गुड ॲज सिम्प्लेक्स फॅमिली म्हणूनच त्यांच्याशी डील होतो. आणि जे काही डीलर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ते वर्षानुवर्षासाठी जोडले गेलेले आहेत. तर त्यासाठी मी कमीत कमी वर्षातून एकदा तरी प्रत्येक डीलरला भेट देतो. दरवर्षी वर्षातून एक कमीत कमी भेट असते. त्याच्यामुळे त्याचा फायदा कसा होतो की त्याचा एकतर पर्सनली भेटल्यामुळे जो पर्सनल रेपो तयार होतो, एक दुसऱ्यांशी आपण जे समोरासमोर बोलून जे भावनिक जे आपलं जे काय बोलणं असतं ते समोरच्याला फोनवरून कळत नाही. समोरासमोर बसून जे आपण त्याच्याशी इन्क्वायरी करतो, बसतो, बोलतो, निवांतपणाने जे गप्पा मारतो, फॅमिलीबद्दलची जे आपण जे काही चर्चा करतो त्यांच्यासोबत, तर ह्याचा एक फार वेगळा उपयोग बिझनेसमध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट, ते जाण्यामुळे एक तर पर्सनल रेपो बनतो. त्याच्यानंतर त्यांना काय आपल्याकडनं काय हवं आहे किंवा त्यांना आपल्याकडनं काय सुखदुःख आहे किंवा काय त्रास आहे, त्यांना काय डेव्हलपमेंट हवी आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे आपण मार्केटमध्ये जे काय सध्या आपल्याला असं वाटतं की अरे मी ह्या दिला म्हणजे फार प्रॉडक्ट हा सगळ्यात उत्तम दिला, त्याच्यापेक्षा काही अजून हेच नाही. हा, असं काय असू शकत नाही ना की समजा तुम्हाला मी एखादी वस्तू दिली पण त्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले तर ते तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता की नाही ह्याच्यामध्ये अजून ही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे. तर ह्या गोष्टी पर्सनली गेल्या, भेटल्या, बोलल्यानंतर होतं. त्यानंतर मार्केटमध्ये कॉम्पिटिटर काय बनवतोय, आपण काय बनवतो ह्याचा अभ्यास असतो. मार्केटमध्ये डेव्हलपमेंट काय चालू आहे, नवीन काय चाललंय, मग त्याचा आपण काही आपल्याला त्याचा उपयोग होईल का, ह्या गोष्टीचा अभ्यास असतो. आणि तिथल्या माणसांमधूनच इन्फॉर्मेशन येत असतं. हा, तिथं आपण गेलं त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे ज्यावेळेस आम्ही डीलरकडे जातो ना, तर पहिलं तर अर्धा तास नुसत्या गावाच्या गप्पा असतात, घरच्या, इकडच्या तिकडच्या. नंतर मग बिझनेसची सुरुवात होते सर. तर त्यामुळे हे फार अत्यंत आवश्यक आहे. पर्सनल रिलेशन्स म्हणजे आज असं नेटवर्क आहे की 25-25, 30-30 वर्षापासूनचे जे आमचे व्यवसाय डीलर नेटवर्क आहे ते अजूनही आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि असं आहे की आज भारतवर्षामध्ये कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे आमचं डीलर नेटवर्क आहे. म्हणजे कुणालाही काही प्रॉब्लेम जरी आला आणि त्याला अर्ध्या रात्री जरी फोन केला की बाबा रे असा माझा मित्र आहे, त्याला असा काही प्रॉब्लेम आलाय, तर ते लगेच धावून येतील. इथपर्यंत त्या संबंध त्यांच्यासोबत आहे. म्हणजे व्यावसायिक संबंधाच्या पुढे जाऊन तयार केलेले आणि त्याच्यातूनच व्यवसायाचं सुद्धा, त्यामुळे ते दुसरीकडे जाण्याचा विचार करू शकत नाही. पूर्णपणे संबंध तयार केलेला. कारण तुम्ही जे आम्ही घेत नाही तर मग ते दुसरीकडे घेतील ती गोष्ट वेगळी, परंतु शक्यतो पहिला प्रिफरन्स आम्हाला असतो की तू मना केलं.
तो तेवढा वेळ द्यायला सुद्धा ती लोक तयार राहतात त्याच्यासाठी. त्याला काही प्रॉब्लेम. कारण जे काही मी तुमचं बघितलं त्याच्यामुळे मला हे स्पेशली जाणवलं होतं की तुम्ही भरपूर माणसं जोडलेली आहेत. जर तुम्ही मगाशी म्हणालात की भारतभर तुम्ही माणसं जोडले आणि त्यातनं तुम्ही मार्केटिंग, कारण तुमच्या जेव्हा नोकरीचा किंवा एकंदर प्रवास बघितला तर दरवेळेला तुम्ही जी सुरुवात केली त्याच्यात तुम्ही मार्केटिंगला खूप टॉप पर्यंत राहिलेला. आणि आजच्या लोकांना, नवीन येणाऱ्या व्यावसायिकाला हे महत्व कळणं की माणसं जोडण्याचं महत्व काय, या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न घेतला होता. तसंच अजून एक नाव फैज आहे, त्याला म्हणतात वर्क डेलिगेशन, सगळीकडे म्हणतात. पण वर्क डेलिगेशन नक्की काय? आताच तुमचा एवढा मोठा पसारा आहे, जवळजवळ माझ्या मते 250-300 माणसं तुमच्या कमीत कमी तुमच्या व्यवसायावर अवलंबून आहे. हा सगळा पसारा सांभाळणं, याच्यासाठी काहीतरी सिस्टीम. हे वर्क डेलिगेशन तुम्ही कसं बघता, तुम्ही कसं करता आणि वर्क डेलिगेशन तुमच्या मते काय आहे? नक्कीच वर्क डेलिगेशन हे असायलाच पाहिजे, कारण जसा व्यवसायाचा व्याप वाढत जातो ना. आणि याचं कसं आहे, मी वेगवेगळ्या मिलमध्ये, म्हणजे मी सेंच्युरीमध्ये होतो, हिंदुस्तान मिलमध्ये होतो, सिम्प्लेक्स मिलला होतो, कोरस इंडियामध्ये काम केलेलं आहे. तर मी मिल कल्चरमध्ये काम केल्यामुळे कसं ते कॉर्पोरेट कल्चर होतं. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये असल्यामुळे माझ्या सुरुवातीपासून हे अंगी होतं की ती कॉर्पोरेट लेवलनीच त्या गोष्टी होऊ शकतात. नुसतं एक व्यापारी दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला की नाही सरमाई करूंगा, सगळं जे काय करेल ते मीच करेल, अशाने माणूस पुढे सर्टन लिमिट पर्यंत व्यवसाय वाढेल. परंतु तुम्हाला जर आकाशाला गवसणी घालायची असेल तर तुम्हाला कॉर्पोरेट लेवल पर्यंत जायलाच पाहिजे. आणि कॉर्पोरेट लेवलमध्ये जे काय वर्क डेलिगेशन असतं, आज रिलायन्स म्हणा किंवा अडाणी म्हणा, अंबानी म्हणा, हे लोकांचं जे आज जे आहे सगळं माणसं त्यांनी ठेवलेले आहेत, ते लोक ते काम करतात. आता आमच्या इथे तसंच आहे, स्टाफ माणसं ठेवलेले आहेत, ते त्यांना कामं नेमून दिलेले आहेत अगदी. आणि त्याचा टेक्नॉलॉजीचा उपयोग आम्ही पुरेपूर करून घेतो. जसं आमचे व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे, जी काही ऑर्डर बनली असेल ती त्याच्यावर पडते. मग ते पॅकिंग करणारे असतील ते त्या हिशोबाने ऑर्डर काढणार, पॅक करणारे पॅक करणार, अकाउंट्सवाले त्याचे बरोबर प्रॉपर बिल बनवणार. तर हे सगळं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे फारसे काही एफर्ट घ्यायची गरज नाही पडत. त्यामुळे आपण आपल्या कामासाठी जास्तीत जास्त मग त्यामुळे आपण फ्री राहतो की डेव्हलपमेंटसाठी आपण फ्री राहतो. करेक्ट. आणि तुमच्याकडे स्टाफ सुद्धा मी असं ऐकलं की तुम्ही जर सुरुवात केलं तिथपासून आजपर्यंत स्टाफ हा तुमच्याकडे कंटिन्यू आहे. सुरुवातीपासूनची माणसं आज पण तुमच्या बरोबर आहे. हा स्टाफ सांभाळण्याचं काय गमत असतं? स्टाफ तर जे सिम्प्लेक्स मिलमध्ये 40-40 वर्ष नोकरी केलेला तो स्टाफ होता, तो 2013ला मी स्वतः इथं माझ्याकडे त्यांना घेतलं 2013ला. आणि ते आता रिटायरमेंट पर्यंत, म्हणजे त्यांना मी रिटायरमेंट पण दिली. त्यांचे वय झाले, ते म्हणले माझ्याने होणार साहेब, मला आता थोडं मोकळं करा. त्यावेळेस मी त्यांना रिटायरमेंटचं हे करून सोडलेलं आहे. आज सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या घरी लग्न कार्य काय असलं तरी मला तिथं जावं लागतं. म्हणजे हे गोष्टी म्हणजे सगळे त्यांच्या भरोशावर, स्टाफच्या भरोशावरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज एकदा आमचे अकाउंटंट होते बाबूराव दळवी म्हणून, ते रिटायर झाले, ते 40 वर्ष जवळजवळ सिम्प्लेक्समध्ये होते. तर एक दिवशी सहज बोलला बोले साहेब असंच काय त्यांचा वाढदिवस होता काहीतरी. म्हणलं काय बाबूराव केक वीक कापला का नाही? काय साहेब आम्ही जिंदगीत कधी केक कापला नाही म्हणे. तुम्ही आम्हाला केक कापायचं काय असतं तेच माहित नाही. ते मला इतकी गोष्ट खटकली. त्यानंतर ठरवलं की प्रत्येक एम्प्लॉयचा वाढदिवस इथं साजरा व्हायला पाहिजे. तर काय क्षुल्लक गोष्ट असते का, एक 400-500 रुपयाचा केक, 500-700 रुपयाचा नाश्ता इनफ आहे. 1000-1500 रुपयामध्ये येतो. पण त्यांना त्याचे फोटो बिटो हे ते म्हटलं की त्यांना इतकं भरून येतं त्या गोष्टी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा बाबूरावनी पहिल्यांदा केक कापला. त्याच्यानंतर आता सगळ्यांचे वाढदिवस आमच्या इथं साजरे होतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की दिवाळीची जी लक्ष्मीची पूजा असते ते सहसा ओनर म्हणा किंवा तो सिनियर असेल ते करतात. तर आमच्या इथे दरवर्षी वेगवेगळा एम्प्लॉई दिवाळीची पूजा करतो. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीपूजन असते. तर दरवर्षी प्रत्येक याचा एक याचा नंबर असतो, तर तो त्या हिशोबाने दिवाळीची पूजा करतो. मी दिवाळीची पूजेला नाही बसत. तर त्यांना हे आम्ही सिम्प्लेक्स फॅमिली असंच त्यांची फिलिंग आहे. ते एखाद्या मी सुद्धा म्हणतो अरे जाऊ दे ते सोड काम उद्या कर. नाही साहेब एवढं करून टाकतो मी आज. इतकं डेडिकेशन आहे त्यांचं. त्याच वेळेला असे रिझल्ट मिळू शकतात. तरच शक्य आहे. हा चाब्या माझ्या कुडांच्या सगळ्या यांच्याकडेच असतात. मी काय सकाळी येऊन काय उघडत नाही किंवा बंद करत नाही किंवा काही नाही. सगळ्या ह्याच्यावर पूर्ण डिपेंड असतात सगळ्या गोष्टी.
त्या विश्वासाने ते दिलेलं आहे आणि ते त्यामुळे सांभाळलं पण जातं. तर आताचा प्रश्न असा आहे की तुमचा एकंदर जो व्यवसाय पट आहे ते बघता तुम्ही सुरुवातीला नोकरी केली, नोकरी उत्तम चालली होती, उत्तम पोस्ट पर्यंत तुम्ही पोहोचला होतात, तुम्हाला व्यवसाय करायचा होता, तुम्ही व्यवसायाकडे आलात. तोही व्यवसाय खूप चांगला चाललेला असताना अनपेक्षितपणे अपयश पाहावं लागलं. त्या अपयशावरनं तुम्ही पुन्हा एकदा नोकरीकडे शिफ्ट झाला. पुन्हा त्या नोकरीवरती तुम्ही टॉप पोस्टला होता, जवळजवळ तुम्ही जनरल मॅनेजर पर्यंत पोहोचलात आणि परत हे सगळं छान चाललेलं असताना पुन्हा व्यवसायाकडे आलात. तर या टप्प्यावरची तुमची मानसिकता मला समजून घ्यायची. त्याला कारण असं आहे या प्रश्नामध्ये की अपयश आहे ना, ते बरेच माणसाला शिकवतं. किंवा माझं असं बघणं आहे की जे यशस्वी माणसं असतात ना, त्यांनी अपयशातनं भरपूर धडे घेतलेले असतात आणि तुमच्या या चार्टमधनं या गोष्टी आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. कसं होतं, ज्यावेळेस मी पहिला बिझनेस रेडीमेड गार्मेंटचं शोरूम औरंगाबादला केला होता, तर ते नोकरी व्यवस्थित चालली होती. परंतु त्यावेळेस मला असं वाटलं की ह्यात आपण सक्सेस होऊ, ह्यातून नक्कीच काहीतरी चांगलं आपण डेव्हलप करू. तर त्यामुळे ते शोरूम केलं. सुरुवातीला काही दिवस चांगलंही चाललं. अनफॉर्च्युनेटली मला त्याचा तेवढा आपल्याला इंडेप्थ कदाचित रिटेलची जी मानसिकता आहे त्याचा आपल्याकडे अभ्यास नव्हता. म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात की त्यावेळेस ते रिटेल जे शोरूम काढलं त्यावेळेस आपल्याकडे रिटेलची मानसिकतेचा अभाव होता. त्यामुळे आपण त्यावेळेस सक्सेस झालो नाही. हे त्यावेळेस नव्हतं कळत. ठीक आहे बाबा, नव्हतं त्यावेळेस नव्हतं, पण आता त्या गोष्टी लक्षात येतात. पण ठीक आहे, त्यावेळेस जे झालं तर त्या मानसिकतेमध्ये भरपूर अपसेट होतो मी त्यावेळेस. परंतु कसं आहे की म्हणजे इतका अपसेट होतो की अक्षरशः मी म्हणजे नवीन जॉब तरी करणं आवश्यक होतं. कारण जे काय सेव्हिंग होती ती सगळी 4-5 लाखाचं जी काय माझ्या होती ती मी सगळी त्यात टाकलेली होती. सेव्हिंग 0 झालेली. मिसेस माझी जीएसटीला त्यावेळेस सेल टॅक्स होतं, असल्यामुळे राहायला छप्पर आणि खाण्याचे काही प्रॉब्लेम होते. तिचा भक्कम सपोर्ट होता, त्यामुळे तसं प्रेशर नव्हतं. परंतु एक मनामध्ये हे तर गोष्ट होतीच की आज सोर्सिंग मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजर असलेला माणूस मग आता नोकरी नाही आहे किंवा काहीच नाही आहे, काही कमावत नाही आहे. म्हणजे नोकरी नाही किंवा बिझनेस असं नाही तर कमाई शून्य आहे. मग त्याचं जे डिप्रेशन आहे ते नक्कीच त्यावेळेस होतं. परंतु हा जो पॅच होता हा साधारणतः एक 2-4 महिने किंवा 5-6 महिन्याचाच होता. मग त्यानंतर मला ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून मी जिंदालमध्ये अहमदाबादला जॉईन झालो. तिथे एक 5-6 महिने केलं. त्याच्यानंतर मग तिथलंही थोडंसं वर्क कल्चर वगैरे काय तेवढं सूट नाही झालं. मग 10 टेक्स्टाईल मिलला जनरल मॅनेजर सोर्सिंग म्हणून मी गेलो. तर नो डाऊट तिथला पगार वगैरे सगळे चांगलेच होते समजा. परंतु कसं होतं की शेवटी मनामध्ये इच्छा तर होतीच की आपल्याला व्यवसाय करायचा. आणि त्याची जी बीजे होती ना, हे जे मध्ये जे सक्सेस जो पहिला फेल्युअर होता त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये मी ॲज ए म्हणजे मार्केटिंग मॅनेजरची खुर्ची किंवा तो जो रुतबा होता तो सोडून, म्हणजे मी काय कुठल्या म्हणजे मनामध्ये होतं किंवा मी काय मुकेश अंबानीचा पोरगा नाही, मला काय लाज वाटायची. मी अक्षरशः ग्रेचे किंवा व्यापाऱ्यांचे सॅम्पल घेऊन ॲज ए कमिशन ब्रोकर एजंट म्हणून मी वेगवेगळ्या गार्मेंटमध्ये किंवा याच्यामध्ये फिरून ते मी त्याची सेटअप केलेला. म्हणजे नोकरी तर त्यावेळेस नव्हती, तर मग आता चला म्हटलं आपण हे तरी सुरू करूयात. म्हणून मग ते तसा तो बिझनेस सुरू झाला. ॲज ए कमिशन एजंट पासून ती सुरुवात झाली. परंतु तेवढी काही इन्कमही त्या काळात होतही नव्हतं, कारण क्वांटिटी छोटी असायची त्याच्यामध्ये. मग म्हणून मग नोकरीची ऑपॉर्च्युनिटी आली. मग त्यावेळेस मग थोडी म्हटलं चला आपण नोकरीमध्ये चान्स घेऊ, थोडा पैसा अजून जमेल. म्हणजे मग परत आपल्याला ह्यातून पण सायमल्टेनियसली नोकरी करत करत ह्या गोष्टी पण थोड्या थोड्या ऑनलाईन चालायच्या, फोनवर चालायच्या, त्यामुळे ते चालू होत्या. मग त्याच्यानंतर एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली मी धारला असताना की एक रोडा टेक्सटाईल म्हणून मोठी एक्सपोर्टची फर्म होती. ती त्यांच्याकडे आयकियाची फार मोठी ऑर्डर होती. तर ती जवळजवळ महिन्याला त्यांना जवळजवळ 2.5 ते 3 लाख मीटर कपडा लागायचा. त्यांची जयपूरला गार्मेंटची फॅक्टरी होती. तर ते आयकियाला पडदे बनवून सप्लाय करायचे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांच्या देश होते. तर ती ऑर्डर करायची मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्याचे जे एक एजंट होते आंबेकर म्हणून, त्यांनी 10 टेक्सटाईल मिलमध्ये त्यांना इंट्रोड्यूस केलं होतं. म्हणजे धारमध्ये त्यांना तेवढं हे नाही झाल्यामुळे मग त्यांनी मला म्हटलं की अरे अरविंद ह्यांना आपण कुठे सेट करू शकू का. तर मग त्यांना नवी मुंबईला एका प्रोसेसर्समध्ये आम्ही
प्रोसेसिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून दिली. आणि त्याच्यानंतर मग त्यांना ग्रे पण इचलकरंजीवर, कारण मी सोर्सिंगचा पण एक्सपिरियन्स आपल्याला होता, त्याच्यामुळे त्यांना ग्रे पण अवेलेबल करून दिला. तर तो एवढा मोठा व्हॉल्यूम होता त्या पिरियडमध्ये की तो जवळजवळ त्या 1 वर्षामध्ये 1 वर्ष ती ऑर्डर चालली जवळजवळ. तर आम्हा दोघांनाही नुसतं कमिशन म्हणजे 2% कमिशन ब्रोकरेज जे म्हणतो, जे आपण प्रोसेसमध्ये मिळायचं त्यात आम्ही 2 जण होतो. आणि ज्यावेळेस ग्रेमध्ये 2% मिळायचं त्यात आम्ही 2 आणि एक इचलकरंजीचा काउंटर पार्ट होता, कारण तिथे फॉलोअपला लागायचा. तर आम्ही 3 जण होतो. पण 1 वर्षात त्या काळी आम्ही प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये त्यावेळेस आम्हाला त्या ऑर्डरमध्ये मिळाले. एवढी प्रचंड व्हॉल्यूम. आणि त्याच्यामुळे कसं झालं की कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की अरे आपण हा इथून ग्रे घ्यायचा, इथं प्रोसेस करायचा, इथं विकायचा. कारण विकलं कुठे, मार्केटिंग केलं असल्यामुळे कुठं विकला जातो माहित होतं, सोर्सिंग केलं असल्यामुळे कुठं बनतो तोही माहित होतं. मग त्या काळामध्ये कसं झालंय की मग छोटे छोटे मी ऑर्डर घ्यायला लागलो, 2000 मीटर 5000 मीटर, की कोणाला व्हाईट करून द्यायचा आहे, कुठला पॉकेटिंगचा कपडा आहे, कोणाला काय आहे. त्यावेळेस मी सिद्धिविनायक एंटरप्राइज म्हणून 2002ला ती फर्म चालू केली होती. आणि त्याच्यामध्ये ह्या छोटे छोटे ऑर्डर्स करायला लागलो. त्याच्यानंतर जो इथे भिवंडीला जो ग्रे बनवायचा, तो ग्रे जयपूरला, उज्जैनला वगैरे सप्लाय व्हायचा. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चांगला असायचा. त्यावेळेस एवढी काय फोनची वगैरे सुविधा नसायची, लँडलाईन वगैरे असायच्या किंवा हे. तर त्याच्यावर ते कसं त्यावेळेस 20 रुपये मीटर वगैरे असं असायचं. ते सांगायचं क्या भाव चल रहा है केम्ब्रिक भाई, तुला 20 रुपये आपण विचारायचं, 20 रुपये 21 रुपये त्याला सांगायचा. माहिती आहे निगोशिएट करून मधला रस्ता करून काहीतरी होणार, तर ते 20-50ला डन करायचे. आणि क्वांटिटी व्हॉल्यूम असायची, म्हणजे 100 ताका जो 200 ताका, म्हणजे 100 ताका 200 ताका म्हणजे 10,000 मीटर 20,000 मीटर, 1 ताका 100 मीटरचा असतो, 100 मीटरचा. हा साधारणतः. तर त्यामुळे 200 ताके का डील हो गया, मग 50-50 ताके डिलिव्हरी करते जाओ, दर 2-2, 4-4 दिवसाला 50-50 ताके. मग आपण त्या व्ह्यूवरला सांगायचं 50-50 ताका तू जयपूर भेज दे. मग त्याची बिल यायचं, LR यायची. त्यावेळेस तर माझ्या घरी कम्प्युटर पण नव्हतं. त्या कॅफेमध्ये जाऊन ते फ्लॉपीमध्ये एक एक्सेलमध्ये बिल बनवलेलं होतं, ते जाऊन त्याच्यामध्ये चेंजेस करून त्याचं नाव, बिल नंबर, हे ते अमाऊंट वगैरे चेंज करून त्याची LR, आपण त्याचं बिल काढायचं, त्याची LR लावून पाठवून द्यायचं. त्यावेळेस फिरतं ऑफिस होतं तुमचं? हा, फिरतं म्हणजे काय असंच होतं. पण त्याच्यामध्ये पण कमाई अशी व्हायला लागली ना की 50 पैसे मीटर ते सुटायचे, प्लस 5% डिस्काउंट असायचं, म्हणजे 4% डिस्काउंट प्लस 1% ब्रोकरेज आठवड्याभरात पेमेंट केलं तर 1 रुपया मीटर तो व्हायचा. तर 1.5 रुपया मीटर मिळायला लागला. आणि महिन्याला 20-30 हजार मीटर सहज जायचे, काही मोठी गोष्ट नव्हती. म्हणजे 40-50 हजार रुपये मला नुसते ग्रे मध्येच मिळायला लागले. आणि या छोट्या मोठ्या प्रोसेसच्या ऑर्डर सुरू झाल्या. मग हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की बाबा नाही, आपण याला अजून चांगल्या प्रकारे करू शकतो, फिनिशिंगच्या करू शकतो. मग 2006ला आदित्य, म्हणजे 2004ला तर मी ॲज अ मार्केटिंग कन्सल्टंट सिम्प्लेक्सला जॉईन होतोच, परंतु या एक्सपोर्टरच्या ज्या ऑर्डर होत्या, गार्मेंट एक्सपोर्टर्सच्या, ह्या मी ऑलरेडी एक्झिक्यूट करतच होतो सर. मग 2006ला आदित्य टेक्सटाईल मिलचा जन्म झाला. मग त्याच्यामध्ये मग या सगळ्या प्रोसेसिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचं क्वांटम वाढलं. आणि मग 2013 पर्यंत ते चाललं. मग 2013ला मग सिम्प्लेक्स ब्रँड आपण टेक ओव्हर केला आणि ते वाढलं. त्यामुळे कसं की येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज पण ग्रॅब करता आल्या पाहिजे. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा आता बऱ्याचशा लोकांचं, म्हणजे माझे स्वतःचे डीलर सुद्धा असे मला म्हणतात कि अरविंद भाई आपने यार वो दलाली वाला बैग जो उठाया ना वो बहुत बड़ा कदम था, क्योंकि बोले कोई मार्केटिंग मैनेजर फिर वो सोचता नहीं है कि व्यापारी के पास ऐसे दलाल बन गए. कारण ते त्याचं एक इगो हा इगो असता कामा नये, असं म्हणजे तो मला त्याचा फायदा झालेला की मी तो कधी, कारण मी हाच विचार करतो मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, मला धंदा करायचा आहे, मी कशाला त्यात, मला काय इगो त्याच्यामध्ये समजा. तर हा जो पार्ट होता तो त्याच्यामुळे मला त्याचा नक्कीच फायदा झाला. हा प्रश्न खरं म्हणून तर याच गोष्टीसाठी होता की ती जी मानसिकता बदलणं आहे ना, ही फार महत्वाची असते आणि ती सहजासहजी नाही बदलली जात. त्याच्यासाठी खास प्रयत्न ठेवावे लागतात. आता हे झालं तुमचं की तुम्हाला करायचाच होता व्यवसाय, तुम्ही हे सगळे पार्ट बघितले. घरच्यांची काय मानसिकता होती त्यावेळेला? म्हणजे एवढा तुम्ही व्यवसायात आलात, नाही जमलं, परत नोकरीकडे गेलात आणि पुन्हा म्हणजे ही जी सेकंड इनिंग असते ना, ही बऱ्याच वेळेला फार डिफिकल्ट असतं. बरेच जण याच्या वाटेला येतच नाही, पण येतातच त्यावेळेला घरच्यांचे पण काही हर्डल्स असतात. तुमच्याकडे काय परिस्थिती होती? नाही, माझ्याकडे कसं की मिसेसची मला पूर्ण पाठबळ होतं. तिनं कधी मला असं जाणून दिलं नाही की म्हणजे
6 महिन्यापर्यंत म्हणजे जो 1 वर्षाचा जो पॅच होता त्यापैकी 6 महिन्याचा तो बॅड पॅच होता. तर त्या बॅड पॅच मध्ये तिनं मला कधी असं नाही जाणवलं की बाबा तुम्ही काय कुठले पैसे कमावत नाही किंवा काय नाही किंवा मी कमावते, असं कधीही त्याच्यातून नव्हतं. तिचं पूर्ण पाठबळ होतं. आणि त्याच्यानंतरची जी काय सिक्युअर्ड जी काय बिझनेस सेकंड इनिंग ज्यावेळेस सुरू केली ना, ती मी खूप सेफ केली. म्हणजे ॲज अ कमिशन एजंट त्याच्यामध्ये माझी काही इन्व्हेस्टमेंट नव्हती. समोरचा ग्रे घेणारा ग्रे घ्यायचा, प्रोसेस करायचा, फक्त आपण त्यांना सर्व्हिस द्यायचो त्या सगळ्या गोष्टीची. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा पार्ट त्या काळात नव्हता. म्हणजे तुम्हाला सांगतो मी इतकं त्या डिप्रेशनमध्ये खरं पाहिलं तर होतो की ज्यावेळेस मला ते 7-8 लाख रुपये जे म्हटलं त्या वर्षात कमवलेले, तो पैसा मी पोस्टाच्या MI स्कीम मध्ये टाकलेला 6 लाख रुपयाची जी कॅपॅसिटी होती ती. कारण की बाबा मंथली इन्कम तरी आपलं फिक्स काहीतरी व्हावं त्या मानसिकतेमध्ये त्यावेळेस. बरोबर. हा, कारण त्या वेळेचा ते परिणाम असतात. हा, तर त्यामुळे इमिजिएट त्यातून मानसिकतेतून बाहेर यायला मला जवळजवळ पुढचे 7-8 वर्ष 10 वर्ष लागले असतील. कदाचित 7-8 वर्ष तर नक्कीच लागले असतील. पण ती द्यायची पूर्ण तयारी होती. हा, कसं होतं माहिती का, दिसायचं म्हणजे आपण कमावले हे कागदावर दिसायचं, पण फिजिकली कुठेच दिसत नव्हतं. कारण कसं होतं की आपल्याकडे कॅपिटल नव्हतं. मग जे काय कमावत होतो ते बिझनेस मध्ये रोलिंग मध्ये मग आयदर उधारी किंवा स्टॉक. बरोबर. त्याच्यामध्येच बहुतेक नवीन व्यवसाय करणाऱ्यांचे दुःख असतंच की पैसा पेपरवर दिसतोय पण तो बाजूला होत नाही आणि तितका वेळ त्याला देण्याची कदाचित तयारी नसते. तेच महत्वाचं असतं की बिझनेस मध्ये चिकाटी ही फार महत्वाची. आणि तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स केलेलं असलं पाहिजे की बाबा मी जे करतोय ते बरोबर करतो, मी काही चुकीचं करत नाहीये. हा तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की बाबा जे आपण ज्या पाथवर चाललोय तो पाथ अगदी योग्य आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. नो डाऊट अप अँड डाऊन असतं, तर पेशन्स असणं आवश्यक आहे. फोकस करून चाला की त्याच कामावर आपण लक्ष दिलं पाहिजे. असं नाही की मग आता अरे ये सक्सेस नाही हुआ तो उसमें डालो, वो सक्सेस नाही हुआ तो उसमें डालो. करून बघितलं असं नाही पाहिजे, करायचंच आहे असं नाही. तर काय होतं, आता बरेच काही माझा मित्र आहे त्याला बिझनेस करायची फार हौस. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस केलेले. त्यांनी मशीनची एजन्सी घेतली किंवा अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस केले. पण ते परत बिझनेस करणे सक्सेस नाही झालं, परत जॉब, परत बिझनेस करणे, परत जॉब, दर सोडीच्या. त्यामुळे मग कसं होतं ती कंटिन्युटी राहत नाही. आता हा तुम्ही विषय काढलात तर त्यालाच अनुसरून लगेच विचारतो की हे जे तुम्ही म्हणालात ना की असं पण ट्रेंड आहे की एका माणसा म्हणजे व्यावसायिकाने केवळ एका व्यवसायावर असू नये, त्याने वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आपला जो व्यवसाय आहे तोच ठामपणे केला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन, मग त्याच्यावरती विषय तो डायव्हर्सिफिकेशन. कारण बदलत जाते जग, त्याप्रमाणे आपला व्यवसाय सुद्धा आपण बदलला पाहिजे, डायव्हर्सिफाईड केला पाहिजे. कदाचित आपल्या क्षेत्रात असेल, वेगळ्या क्षेत्रात. तुमचं असं काही प्लॅनिंग आहे किंवा तुम्ही काय या गोष्टीकडे? मी कसं आहे की मी सुरुवात टेक्सटाईल मध्ये केली, त्यामुळे मला तरी टेक्सटाईल मध्ये इतका स्कोप आहे ना खरं सांगायचं तर. आता डायव्हर्सिफिकेशन जे तुम्ही म्हणता की आता मी सुरुवातीला कपडा करायचो, पण आता रिसेंटली मी गार्मेंटची फॅक्टरी इनॉग्रेट केली. एप्रिलमध्ये नवीन युनिट आपण सेटअप केलं, त्याच्यामुळे ते एक फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे. भरपूरचा स्कोप आहे, बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन. किंवा मी जे तुम्हाला आता म्हटलं की जे टेक्निकल टेक्सटाईल जे इमर्जिंग फील्ड आहे, म्हणजे मी सांगतो तुम्हाला की जी रिक्वायरमेंट आपल्या भारतामध्ये टेक्निकल टेक्सटाईलची ती आपण हार्डली म्हणजे जगाच्या आपण हार्डली आपण 15% फक्त फुलफिल करतो. म्हणजे देयर इज अ गॅप ऑफ अराउंड 85% एवढा स्कोप टेक्निकल टेक्सटाईलला आहे. टेक्निकल टेक्सटाईल आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या याच्यावर मी काम करतोय. जसं आता हा एक कपडा आहे, हा शूज इंडस्ट्रीमध्ये जातो आणि ते पण साधे शूज मध्ये नाही, तर हे फायर रिटार्डंट शूज जे बनतात, जे फाउंड्रीमध्ये किंवा फोर्जिंगमध्ये वगैरे किंवा जिथे जास्त उष्णता असते किंवा जास्त गरमीमध्ये किंवा त्या भट्टीमध्ये वगैरे लोकांना कामं करावं लागतात, तर त्याच्यासाठी जे काही शूज लागतात फायर रिटार्डंट, त्यामध्ये हा कपडा लागतो. तर त्याची एक डेव्हलपमेंट आहे. हा, किंवा आता डिफेन्सची म्हणा किंवा अशी जे हे पण एक टेक्निकल टेक्सटाईल म्हणून यांचा एक फ्लेक्सचा कपडा आहे. तर हा कपडा सुद्धा इम्पोर्ट होतो, हा इंडियामध्ये बनत नाही हा कपडा. हा, ऍक्च्युअली हा फ्लेक्स यानच फक्त जयश्री मिल जी बिर्लाची आहे ती बनवते. तो पण हा एवढा कोर्स यान बनवायला तयार नाही, त्यामुळे यान पण आधार इम्पोर्ट करावा लागतो. पण तेवढं करूनही एवढा हा ते सोपं नाही आहे. एवढा जाड कपडा जे आहे कॅनव्हास, हा ती 990 ग्रॅम वजन आहे एका मीटरचं, GSM स्क्वेअर मीटर. तर हे यासाठी लागणाऱ्या ज्या लूम्स आहेत
मशिनरी आहे ही सुद्धा नॉर्मल कॉमन याच्यावर जिथे शर्टिंग बनते त्याच्यावर हे नाही बनणार किंवा शूटिंग बनते त्याच्यावर नाही होणार. त्यासाठी हेवी ड्युटी लूम्स लागतात, हेवी ड्युटी यांगसाठी पण हेवी ड्युटी स्पिनिंग लागतं. तर या सगळ्या डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावर सध्या तरी वर्क करतोच आहे. आणि जे मी मगाशी म्हटलं की डायव्हर्सिफिकेशन किंवा एका व्यवसायाने एका वेळेला अनेक व्यवसाय करावे, तुमचं काय मत आहे याच्याविषयी? आता मला हे असं हवंय की तुमचं मत असं नाही हवंय की नवीन व्यावसायिकांसमोर ना हे नेहमी प्रश्न असतात, बऱ्याच वेळेला मोटिवेशन मध्ये ऐकलेलं असतं की एकच धंदा करू नका, 4 धंदे करा. मग काही वेळा नाही असं दिसतं की काही धंदा धड नाहीये. नाही, ते तर मी त्याला म्हणजे सहमत नाहीये. एकच धंदा करा, फोकस करा. ज्यावेळेस तुम्ही इस्टॅब्लिश व्हाल त्या बिझनेसमध्ये, तुम्ही तुमची मास्टरकी होईल समजा किंवा प्रॉपर इस्टॅब्लिश व्हाल, मग त्यावेळेस तुम्ही त्याचं फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करा. संबंधित तुम्ही 4 बिझनेस तुम्ही तेव्हाच करा की जे तुम्ही कंट्रोल करू शकता. जर तुम्ही म्हणजे ते जी म्हण आहे की जॅक ऑफ ऑल ट्रेड, तर तसं ते होऊन काही उपयोगाचं नाही. पुढे तुमच्या डोक्यात काही वेगळा व्यवसाय करायचं हे आहे, प्लॅनिंग आहे? नाही, वेगळा व्यवसाय तरी असं म्हणता येणार नाही, पण एक जस्ट आउट ऑफ द वे म्हटल्यासारखं की बाबा एक रिटायरमेंट प्लॅनिंग, म्हणजे व्यावसायिक कधी रिटायर होत नसतो असं म्हणतात, परंतु मग एक तसं त्या दृष्टीने आपण विचार जर करायचा म्हटलं तर एक माझ्या डोक्यात प्लॅन आहे की जिथे माहूर जवळ एक आमची शेती आहे 10 एकर, तर तिथे एक ॲग्रो टुरिझम चालू करायचं एक विचार आहे. अगदी वेगळ्या ह्याच्यात पण. हा, तर त्याच्यामुळे पण त्याचं रिझन पण आहे की सपोज आता मुलं आले, त्यांनी बिझनेस सांभाळला, तर मग आपण एक रिटायर्ड झालो बाबा, तर मग त्यावेळेस आपण तिथे राहून तिथे पण काहीतरी कसं आहे की बिझनेसवाला व्यावसायिक जो माणूस आहे ना, हा लोकांमध्ये राहणारा प्राणी आहे. रिटायर्ड होऊन तो 4 दिवस घरामध्ये दरवाजा बंद करून बसू शकत नाही. त्याला माणसाशी इंटरॅक्शन हव्याच. तर तो जर ॲग्रो टुरिझम झाला, तर माहूर तसं तीर्थक्षेत्र आहे, त्याच्या आजूबाजूला तिथे काही तशी डेव्हलपमेंट नाही आहे, तर आपण ती संधी जर उपलब्ध करून दिली लोकांना हवंय शेतामध्ये राहायचंय, मस्त बैलगाडीची राईड हवी आहे, बाजूलाच ओळ आहे, मस्त पैकी लहान मुलं तिथे खेळू शकतात, ताजी भाजी आणून खाऊ शकतात शेतातून तिथली. तर हा जो काय कन्सेप्ट आहे आणि ह्याला पुढे पोटेन्शियली आहे, तर लोकांसोबत आणि त्यातून पैसा कमावणं हा उद्देशच नाही आहे. मेन म्हणजे माणसांमध्ये राहू शकतो आपण, त्याच्यामध्ये माणसाची कनेक्ट होऊ, नवीन लोक येतील, नवीन लोकांच्या भेटी होतील, त्या लोकांसोबत आपण कनेक्ट राहू, म्हणजे रेग्युलर कनेक्ट राहू समजा. तर हा एक त्याचा मागचा उद्देश आहे. आणि प्लस आजूबाजूचे जे छोटंसं खेड गाव आहे, तिथे साधारणतः 1000-1200 लोकसंख्येचं गाव आहे, तर तिथल्या काय 5-25 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपण तिथे राहिलं तर अजून काहीतरी, आता आपण शैक्षणिक पण आहोत, व्यावसायिक पण आहोत, तर तिथं जे काही आपण काही अजून काय डेव्हलपमेंट करता येऊ शकली समजा, तर ती पण आपल्याला करता येईल. व्हेरी गुड सर. तुमच्या या भावी प्रकल्पासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि त्या प्रकल्पावरती आम्हाला यायला नक्की आवडेल. आता जो आपला विषय चालला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की बाबा तुमच्या फॅमिलीचा कसा सपोर्ट होता, कारण व्यावसायिकाला फॅमिली सपोर्ट फार महत्वाचा असतो. विषय निघालाच आहे, तर मला तुमच्या फॅमिली बद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मिसेस माझ्या माहितीप्रमाणे उत्तम टेबल टेनिसपटू पण आहे. ती GST ऑफिसर आहे, इथे मुंबईलाच आहे, आणि ती उत्तम टेबल टेनिसपटू आहे आणि ती आपल्या महाराष्ट्र स्टेटला नॅशनल लेवलवर रिप्रेझेंट पण करते टेबल टेनिससाठी इंटर सेक्रेटरिएटमध्ये. दरवर्षी ऑलमोस्ट कधी पटना, कधी गांधीनगर, ज्यावेळेस जिथे कुठे मॅचेस असतात त्यावेळेस ती महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. आणि तिचा खूप चांगला सपोर्ट होता मला सुरुवातीपासून, तिचा सपोर्ट आहेच. व्यवसायासाठी कायम सपोर्ट, काही प्रश्न नाही. म्हणजे उलट मला असं कधी हे होतं की मी वेळ देऊ शकत नाही फॅमिलीसाठी, किंवा शनिवार रविवारी जरी असला तरी मी कायम 7 days वीक मी काम करायचो सुरुवातीला. त्या काळात पण म्हणजे मुलं लहान होते त्यावेळेसही, आणि आताही बऱ्यापैकी म्हणजे सीझन मध्ये आमचं संडे विंडे सगळं चालू असतं. त्यामुळे काय त्यांना माहिती आहे पप्पा म्हणजे काय, आता ते जाणारच. मुलांना पण त्या गोष्टीची यूज टू, त्यांनाही त्याचा काही इश्यू नाही. तसं काय तिचं हे नव्हतं, ती म्हणजे तसं खूप कॉपरेशन आणि खूप सपोर्ट होता. आणि मुलं सुद्धा मला वाटतं आता तुमची टेक्सटाईल कडेच वळलेली आहे. दोन्ही मुलं माझे टेक्सटाईल इंजिनिअरिंग, म्हणजे मोठा तर VGTI मधनं डिप्लोमा आणि डिग्री झाला, तो थ्रू आउट टॉपर होता VGTIला. त्याच्यानंतर रिलायन्समध्ये त्यांनी 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला. तो आता MBA साठी US ला जायची तयारी करतोय. पुढच्या वर्षी तो
US मध्ये MBA साठी जाईल समजा. आणि छोटा जो आहे तो आता डिप्लोमा सेकंड इयरला आहे, VGTIलाच आहे. तो आता डिप्लोमा करून डिग्री करून म्हणतोय जॉईन करतोय. आता पुढे त्याची काय कशी इच्छा डेव्हलप होईल त्या हिशोबाने तो. ओके. जसं मगाशी मी म्हटलं तसं अजून एक असं समज असतो की व्यावसायिकांना ना केवळ व्यवसायावर फोकस करावा, त्याने फक्त धंदा करायचा, समाजसेवा वगैरे त्याने धंदा करायचा. पण तुमच्या बाबतीत मी असं बघतोय की तुम्ही सायमल्टेनियसली समाजसेवेमध्ये सुद्धा खूप आहात, राजकारणाशी सुद्धा संबंधित आहात. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवसायाबरोबरच करताय. तर व्यावसायिक म्हणून या गोष्टींचा तुम्हाला काही फायदा होतो का? किंवा आपण असं वेगळं याने विचार करू की व्यवसायात न्यायला वेळ कसा देता येतो तुम्हाला, आणि तो जो काही वेळ देता त्याने तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी काही रिझल्ट मिळतात? नक्कीच. कसं आहे की व्यवसाय तर असायलाच पाहिजे, त्यासाठी काय पूर्ण 24/7 असावं असंही नाही, किंवा समाजकारण करण्यासाठी पण आपल्याला काय 24/7 द्यायची आवश्यकता असते असंही काही नाही. प्रत्येक गोष्ट समजा आपापल्या लेवलवर. आता मला इच्छा आहे समाजकारणाची, राजकारणाची पण आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये पण असताना टेक्स्टाईल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनचा फाउंडर चेअरमॅन होतो मी त्यावेळेस, टेसा ज्यावेळेस बनवली त्यावेळेस. त्यामुळे तेव्हापासूनच ते मनामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला आहे. तर सध्या मी भिवंडी जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, औद्योगिक सेलचा. त्याच्यानंतर म्हणजे याच्या थ्रू आम्ही म्हणजे भिवंडीचे जे काय उद्योग वर्ग आहेत त्याचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर त्याचे सॉर्ट आउट करतो किंवा डिस्कशन आहे ते सगळं चालू असतं त्या माध्यमातून. टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडिया मराठवाडा युनिटचा प्रेसिडेंट आहे. ते बऱ्याच मधल्या पिरियडमध्ये ते आमचा चॅप्टर बंद पडलेला होता, तर त्याला आम्ही 2019ला परत रिनोव्हेट केलं आणि सुरू करून त्याच्या थ्रू भरपूर ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथे हे करतोय. समजा स्टुडंट चॅप्टर पण बनवला आणि त्याच्यानंतर जो तिथला जो आहे त्याच्यातून आम्ही बरेचसे तिथले जे नांदेड जवळचे, नांदेडच्या आजूबाजूचे वसमत वगैरे साईडला जे व्ह्युअर्स आहेत त्या व्ह्युअर्सचे जे बरेच त्यांचा मी मीट घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट केले. तर ते पण आहेच. आणि अटॅच म्हणजे आता आम्ही एक इन्क्युबेशन सेंटर आमच्या कॉलेजला आता रिसेंटली चालू केलं आहे. त्याच्यातून आम्ही आता आमच्या कॉलेजला प्लस शिवाय अदर पण ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यातून जास्तीत जास्त स्टार्टअप कसे निघतील तर त्यांना आम्ही इंडस्ट्री कनेक्ट करून देतोय. समजा स्टार्टअप म्हणजे विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीशी जास्तीत जास्त कनेक्ट करून इंडस्ट्रीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना प्रोजेक्ट देऊन त्यातून सॉर्ट आउट करून मग त्याला पुढे कसं कमर्शियलाइज होईल या स्टार्टअप म्हणजे सर्वा फाउंडेशन म्हणून आम्ही इन्क्युबेशन सेंटर ॲल्युमिनीज आहेत आमच्या ते चालू केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. इंटरेस्ट आहे तर त्यामुळे त्याचा फायदा नक्की बिझनेसला पण होतो. कारण कसं असतं राजकारण काय, राजकारण तुम्हाला माहिती आहे की राजकारण सुद्धा आजकाल प्रोफेशनल झालेलं आहे. आणि राजकारणामधलं म्हणजे माणूस कसं हारायचं नाही. राजकारणामध्ये कधी माणूस जरी पडला जरी एखाद्या निवडणुकीमध्ये तरी पण तो परत चिकाटीने उभा राहतो. ते सेम क्वालिटी आपल्याला बिझनेसमध्ये पण हवी असते की एखादा जरी तुम्हाला सक्सेस गोष्ट नाही गिव्ह अप न करता परत तेवढ्याच दृष्टीने तुम्ही उभं राहू शकता आणि उभं राहायला हवं. तर ते त्यातूनही आपल्याला कळतं. आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे, त्यातून मिळणारा जो मोटिवेशन आहे तर तो कारण बिझनेस आता सध्या तरी माझा असं आहे की हा जो मोड आहे तो पैसे कमावणं हा एकमेव उद्देश आता या बिझनेसचा राहिलेला नाही. सुरुवातीला एक असते की आपल्याला की नाही आपल्याला पैसे कमवायचे बिझनेस. आता ह्या मोडला आहे की आता पैसे कमावणं हा नाही आहे. बस ठीक आहे बिझनेस आहे वाढवायचा आहे. जसं मुकेश अंबानीला किंवा अडानीला की आपल्याला एक्सपांड करायचं एक महत्वाकांक्षा असते. बस त्या लेवलमध्ये आपल्याला बस पुढे बिझनेस वाढवायचा आहे. सोशल सोबत त्यासोबत जे काय आहे ते तर करणं आहे. आपण जबाबदारी जी आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे आपल्याला गिव्ह बॅक टू द सोसायटी हा जो प्रकार आहे तर ते केलंच पाहिजे. त्यामुळे त्यातनं सुद्धा कनेक्ट नक्कीच मिळतं आणि ते कुठेतरी व्यवसायाला पुढे नेत असतात. नक्कीच. पण त्यातनं जे समाधान मिळतं ते सुद्धा करायचे खूप जास्त व्यवसायाला नवीन एनर्जी देतो. ग्रेट. सर आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आज आत्ताच म्हटलं की इतके वर्ष व्यवसायात आहात, इतक्या जणांसाठी आज तुम्ही काम करताय. आपली संस्था जी आहे BBNG ही नवीन एंटरप्रिनर्सना व्यासपीठ देणं, व्यवसायाचं एक काय म्हणूया त्याला त्यांच्यासाठी
मानसिकता तयार करण्यासाठी म्हणून विविध उपक्रम करत असतो. ती मानसिकता घडवणं, त्यांना व्यवसायात उभं करणं. तर अशा आमच्या सभासदांना तुम्ही काय मदत करू शकता? आपल्या इंडस्ट्रीत जर कोणी यायचं असेल तर काय तुमचं? नक्की टेक्सटाईल रिलेटेड मध्ये जर कुणालाही बिझनेस मध्ये यायचं असेल तर त्याला जी म्हणजे जेवढी काय मदत हवी आहे त्यासाठी मी 24/7 अवेलेबल आहे. जी काय मदत त्यांना कोणाला टेक्सटाईल बिझनेस मध्ये यायचं असेल त्याला प्रॉपर गायडन्स पासून तर त्याला इस्टॅब्लिश करून देण्यापर्यंत पण आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण आणि त्याला तेवढं मोटिवेट पण करू आपण, त्याला मेंटेन ठेवूयात, काही इश्यू नाही. कारण हा सगळा जो बीबीएनजीचा खटाटोप आहे यासाठीच आहे की एक व्यावसायिक मानसिकता घडवणं आणि नवीन व्यावसायिकांना उभं करणं. आता हेच तुम्हाला माहिती आहे की आमचं ब्रीद वाक्य आहे की समर्थ ब्राह्मण संपन्न. हे स्वप्न आमच्या श्रीपादजींनी बघितलं. नाशिकला सुरू झाला चॅप्टर, तो पहिले फेसबुकवरती झाला. आज खूप मोठं स्वरूप आहे, तुम्हाला त्याची कल्पना आहे. अशा चळवळीबद्दल किंवा ही चळवळ जी काही काम करते बीबीएनजी त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, कसं आहे माहिती का, आपल्या ब्राह्मणांच्या नाही म्हटलं तरी 200 ते 250 संस्था असतील किंवा हे असणार, परंतु उद्योग वाढीसाठी असणारी ही एकमेव संस्था मी बघितली आहे. आणि एवढ्या श्रीपादजींनी जेवढ्या तळमळीने हे त्या संस्थेसाठी आणि त्याची डेव्हलपमेंटची मी बघतोय. कारण माझी आणि श्रीपादजींची ओळख म्हणजे एकदा नाशिकला निमाच्या एका कार्यक्रमामध्ये श्रीपादजींची माझी भेट झाली. तर त्यावेळेस श्रीपादजींनी मला म्हटलं की आम्ही असं ब्राह्मण बिझनेस लोकांचं आणि असं नेटवर्किंग आहे, फेसबुक आहे, असं कसं त्याच्यातून, तर नक्कीच आपण एकदा परत त्याच्यातून भेटून आपण यातून करूया. तर मग त्यावेळेस मग ठाणा चॅप्टर जॉईन झालो नंतर लगेच. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी वाटतात. पण मला खरंच श्रीपादजीचं फार कौतुक वाटतं की त्यांनी जे बीज लावलं होतं त्याचा आज बऱ्यापैकी वृक्ष तयार झालाय. वटवृक्ष तर एक्झॅक्टली आता नाही म्हणता येईल, अजून 2-5 वर्षात तो नक्कीच फार मोठा वटवृक्ष होईल आणि त्याची सावली आपल्या ब्राह्मण समाजाला नक्कीच होणार आहे, याच्यात काही दुमत नाहीच आहे समजा. कारण जे आतापासून जे आपण बघतोय की आपल्या बीबीएनजी थ्रू जे आपले जे परिवर्तन आहे आज, त्याच्यातनं पण बऱ्याच सक्सेस स्टोरी डंडीज वगैरे जे आपण बघतोय समजा आपल्या चॅप्टर थ्रू, किंवा मला स्वतःला जे सांगायचं आहे की जे आमच्या ठाणे चॅप्टरचे प्रसाद जोशी आहेत, त्यांनी मध्ये एक दिवशी मला फोन करून सांगितलं की असं ब्राह्मण विकास परिषद जी आपलं मराठवाड्याचे विकास परिषद जी आहे तर त्यांचे ते पुरंदर आहेत, तुम्ही त्यांना कॉल करा, त्यांना युनिफॉर्मची रिक्वायरमेंट असते काहीतरी. मी त्यांना कॉल केला, त्यांनी भारत विकास परिषद तर ते त्यांना कॉल केला. त्यामुळे सध्या आमची रिक्वायरमेंट नाही, पण आम्ही असलं की असेल तर तुम्हाला नक्की कनेक्ट करू. तर मग नंतर त्यांचा स्वतःहून मार्चमध्ये फोन आलेला की असं गुहीला वनवासी कल्याण आश्रमची शाळा आहे 1ली ते 10वी आणि एक नूतन विद्यालय म्हणून त्यांची 8वी 9वी 10वी म्हणजे ते दोन्ही एकाच कॅम्पसमध्ये आहेत. तर त्यांच्या गणवेशाची असं आहे, तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करू शकाल का? म्हणजे नक्की होईल ना, काय हरकत नाही. फक्त म्हटलं तुम्ही कोणाला तरी एखाद्याला इथे डेप्यूट करा, म्हणजे कुठली क्वालिटी फायनल करायची, कुठली डिझाईन वगैरे पास करण्यासाठी. आणि साधारणतः बजेट जर तुमचं कळलं तर फार बरं होईल. म्हणजे बजेटचं असं काय नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या. तर त्यांना ते आले, त्यांनी फायनल केली, त्यांना कोटेशन दिले. लगेच 3-4 दिवशी त्यांनी मला ॲडव्हान्सचा चेक 30% ॲडव्हान्सचा चेक दिला आणि ऑर्डर PO पास दिला. तर जी मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ 6.5 लाख रुपयाची ती ऑर्डर केली होती, ती मी त्यांना 5 लाखामध्ये बसून दिली आणि त्यापेक्षा उत्तम क्वालिटी, जास्त क्वालिटी. तुम्हाला हे तुम्ही अनुभवताय की इथे की त्याचा फायदा नक्की होतो, काय प्रश्नच नाही. त्याच्यामुळे कसं आहे की हे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत हा जो प्रकार आहे, तरी आणि खरंच डेडिकेटेडली आपण करतोय. धन्यवाद सर तुमच्या या रिप्लायसाठी आणि एकंदर दिलेल्या वेळेसाठी. अजून बरेच काही प्रश्न निघू शकले असते, पण वेळेचा कन्सेंट आहे. आणि या मुलाखतीच्या समारोपाकडे येताना आज बीबीएनजीचे डायरेक्टर अरविंदजी कोराळकर पण आज आले, तर त्या समारोपासाठी मी त्यांना आता इथे बोलवणार आहे. तुमच्या आणि माझ्या नावातच फक्त साम्य आहे, तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. आणि काही गोष्टी टेकअवेज माझ्यासाठी होत्या. धीरूभाई अंबानींचा मुलगा सियाराम मिल ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांनी US ला पाठवलं होतं MBA करायला मुलांना. तुमची मुलं MBA करायला US ला जात आहेत.
तर मराठीमधला धीरूभाई अंबानी आम्हाला बघायला आवडेल आणि खूप काही टेकअवेज शिकण्यासारखं खूप काही होतं. चढ उतार जे काही तुम्ही अनुभवलेत आणि त्याच्यावर ओव्हरकम केलं आणि आज ह्या स्टेजला तुम्ही आलेला आहात म्हणजे यश तुम्हाला आज गवसणी घालतंय. तर आजच्या इंटरव्ह्यूमधनं माझ्यासाठी हे खूप टेकअवेज होते. जे कोणी हे इंटरव्ह्यू बघत असतील त्यांनी याच्यातनं धडा घ्यावा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करावा अशी विनंती करतो. थँक्स अ लॉट. धन्यवाद. थँक्यू.